हिरे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की जेव्हा इथे राकेशला समजतं की त्याची मुलगी म्हणजेच कर्णिका कर्णिका ही दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर ह्या वल्लरीनेच गायब केली आणि ह्या वल्लरीने माझ्या पोरीचा वापर करून इथे ईश्वरीला धडा शिकवण्याचा हा जो काही घाणेरडा डाव टाकला आहे, त्यामुळे आता इकडे राकेश चवताळलेला असतो आणि चवताळलेल्या राकेशने आता वल्लरीची चांगलीच धुतलेली असते, चांगलीच वाट लावलेली असते. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचंय. त्यामुळे प्रेक्षकांनो, फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. फारच इंटरेस्टिंग असणार आहे. आता इकडे ईश्वरी म्हणत असते, तुम्ही 1 करोड रुपये देऊ नका. आपण 1 करोड रुपये देऊया आणि त्याचबरोबर आपली कर्णिका आपण परत आणूया. मला माझी कर्णिका हवी आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीचा मागे कोण आहे हे आपण शोधलं पाहिजे. तुम्ही जरी नाही ना शोधलं तरी सुद्धा मी इथे शांत बसणार नाही. काही झालं ना तरी सुद्धा मी ह्या सर्व गोष्टींच्या मागे कोण आहे आणि कोण हात धुवून मागं लागलाय, त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी कोण कशामुळे करते हे मी शोधल्याशिवाय राहणार नाही, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर जेव्हा ती नॉर्मल होत असते, नॉर्मल झाल्याच्या नंतर तिला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या असतात. ती सुरुवातीला तर त्या गार्डनमध्ये जाते. गार्डनमधलं CCTV फुटेज घेते आणि तिथे असलेल्या आजूबाजूच्या लोकांना सर्व गोष्टी व्यवस्थित विचारत असते. आणि तेव्हा हे इथेच ह्या चाळीमध्ये राहत आहेत असं तिला समजतं. पण आता प्रेक्षकांनो, सर्वात महत्त्वाची एक गोष्ट होते ती म्हणजेच की जेव्हा इथे आता ईश्वरी त्या चाळीमध्ये जाते आणि चाळीमध्ये प्रत्येक घर ती इथे शोधण्याचा प्रयत्न करत असते. आता प्रत्येक घर शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर एका घरामध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर त्या म्हणत असतात, काय ग तू दीपाली आहेस का? त्याच वेळेला ती म्हणत असते, हो, आणि ये नाहीये, मी तुझ्यासाठी पाणी आणते आणि जे काही काम आहे ना ते तुला समजावून सांगते, असं ती लोक बोलत असतात. आता तेवढ्यातच ईश्वरीला भिंतीवर लावलेला फोटो दिसतो. आता त्या फोटोमध्ये जे लोक तिला गार्डनमध्ये भेटले होते, जे संशयित वाटत होते, त्या तिघांचेही फोटो तिला त्या भिंतीवरती दिसतात. आणि भिंतीवर दिसल्यानंतर ती म्हणत असते, अरे बापरे, म्हणजे ह्या लोकांचा ह्या घराशी, इथे राहणाऱ्या माणसांशी काहीतरी संपर्क दिसतोय. आता काही जरी झालं ना तरी मला ह्या गोष्टी शोधून काढल्या पाहिजेत. गोड गोड बोलून ह्या माणसाबद्दल थोडीशी माहिती मिळवली पाहिजे, असं आता इकडे ती बोलत असते. आणि त्याच वेळेला ती एक ताई तिच्यासाठी पाणी घेऊन येते आणि पाणी घेऊन आल्यानंतर ईश्वरी म्हणत असते, वाव, तुमची खोली खूपच सुंदर आहे हो, म्हणजे अगदी नीटनेटक्या वस्तू ठेवल्यात, खूप छान आहे, थँक्यू बरं का तुम्ही मला पाणी दिलं. पण काय हो, हे भिंतीवर लावलेला हा फोटो कोणाचा आहे बरं? त्यावरती म्हणत असते, ते का ते माझे सासू सासरे आणि दीर आहे, असं आता इकडे ती बोलत असते. अच्छा, तुमचे सासू सासरे आणि दीर आहेत का? आत्ता कुठे, घरामध्ये नाही आहेत का? नाही नाही, घरामध्ये नाही आहेत, ते काहीतरी कामासाठी बाहेर गेलेत. अच्छा, बाहेर म्हणजे कुठे? म्हणजे तुमच्यासोबत राहतायत ना ते? हो, राहतायत ना, पण इथेच थोडंसं आमचं इथून 4-5 घरं पुढे गेलं ना तर तिथे आमचं एक घर आहे, म्हणजे अशीच खोली आहे, पण ती आम्ही वापरत नाही. ते सगळं काही माझे सासू सासरे तेच लोक पाहतात. बरं ठीक आहे, ऐका ना, मला एक फोन करायचा आहे, मी पटकन जरा फोन करून येऊ का? कसं आहे ना, मला ना जरा मिसरी लावायची पण सवय बरं का, मी इथल्या टपरीवरून मिसरी घेते आणि येते लगेचच 2 मिनिटात, असं म्हणून ईश्वरी पुन्हा तिथून बाहेर पडते. आणि बाहेर पडल्यानंतर त्याच चाळीमध्ये 2-3 घरं सोडल्यानंतर एक खोली बंद दिसते. आणि खोली बंद असताना आता ह्या छोट्या छोट्या चाळीतल्या खोल्या, मग त्याची ज्या काही खिडक्या वगैरे आहेत ना, एवढ्या मजबूत वगैरे नसतात. आणि तेव्हा ईश्वरी आता त्या खिडकीजवळ जाते आणि खिडकीजवळ जाऊन कान लावून हे सगळं काही त्यांचं बोलणं, त्याचबरोबर छोट्या कनूला इथे ती पाहत असते. आणि तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अच्छा, आत्ता समजलं, आता ह्या लोकांनी इथे आणलेला आहे माझ्या कनूला आणि इथे ह्या लोकांनी किडनॅप करून ठेवले. नाही, मला काही जरी केलं ना तरी ह्यांना चकवा दिलाच पाहिजे, असं आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. पण आता डोक्यामध्ये प्लॅन आल्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे ती विचार करत असते, पण जर मी आणखी थोडा वेळ इथे थांबून ह्यांना जे काही लोक मदत करतायत ना त्या लोकांचा फोन येईल का बरं? काय करू? जरा वेळ इथे थांबून ह्या सर्व लोकांचं बोलणं ऐकू का? मला तर असं वाटतंय ह्या लोकांचं बोलणं मी ऐकावंच.
खूपच. आणि त्याच वेळेला त्या लोकांना आता वल्लरीचा फोन आलेला असतो आणि वल्लरीचा फोन आल्यानंतर ती लोकं म्हणत असतात, "आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मी थोड्या वेळातच तिकडे येणार आहे आणि तुम्हाला तिकडे येऊन पैसे देणार आहे. जर मी तिकडे आली आणि जर तुम्हाला पैसे दिले, तर मग सगळ्या गोष्टी हिशोब चुकता होतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की मी तुम्हाला पैसे देते, मी तुमच्याकडे आली आहे, ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही, कोणालाही बोलायची नाही." आता त्याच वेळेला कन्नूकडे तिचं लक्ष जातं. ही निरागस कन्नू तिथे खेळत असते आणि खेळत असताना आपण पाहतो ती लगेचच आता ईश्वरीला वाईट वाटत असतं. ईश्वरी विचार करते, नाही नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा मला इथून कन्नूला सोडलं पाहिजे. मला आता जास्त विचार करून नाही चालणार आहे, कारण मी जर जास्त विचार करत राहिले तर परत परत प्रॉब्लेम व्हायचा आणि ह्या लोकांना जर समजलं की मी इथे आहे तर मग अजूनच प्रॉब्लेम इथे होऊ शकतो, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इकडे वल्लरीचा फोन आलेला असतो आणि वल्लरी म्हणत असते, अजिबात काळजी करू नका, तुमचे जे काही पैसे आहेत ना ते तुम्हाला वेळेतच पोहोचले जातील, तुम्हाला काळजी करण्याची अजिबातच गरज नाही. आणि त्याचबरोबर मी येईपर्यंत मुलीला काही होऊ द्यायचं नाही, समजलं तुम्हाला, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही फोनवर बोलणारी वल्लरी मात्र राकेशच्या तावडीत सापडलेली असते. आता राकेश हा पाणी पिण्यासाठी बाहेर येतो आणि त्याच वेळेला मामीचा आवाज त्याच्या कानी पडतो आणि म्हणत असतो, ह्या नेमकं कोणाशी बोलतायत, काय बोलतायत, असा सुद्धा तो आता विचार करत असतो. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे ती म्हणत असते, तुम्ही फक्त पैशाशी मतलब ठेवायचा, बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये जास्तीचं पडायचं नाही, समजलं तुम्हाला. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, जर माझं नाव कुठे घेतलं आणि जर सांगितलं की मी बाळाला किडनॅप केलं होतं तर मग गाठ माझ्याशी आहे, ही सुद्धा गोष्ट तेवढीच जास्त महत्त्वाची आहे, हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता लगेचच हे सगळं काही राकेशने ऐकलेलं असतं. राकेश म्हणत असतो, बापरे बाप, म्हणजे हिनं हिनं माझ्या कनूला किडनॅप केलंय. नाही, आता आता तुम्ही गेलात, आता तुम्हाला मी सोडणार नाही, तुमची हिंमत कशी झाली ह्या सर्व काही गोष्टी ते करण्याची, आणि तुम्ही माझ्या कनूला किडनॅप केले, आता तर मी तुम्हाला सोडणारच नाही, असं इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर एका गोष्टीचा विचार करतो, मी एक काम करतो, हे ॲड्रेस काही बोलतायत का ते इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, आता कनूला व्यवस्थित सांभाळायचं, मी थोड्या वेळात घ्यायला येत आहे, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, पुन्हा जर मला ह्या नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. पण आतापर्यंत ती ॲड्रेस वगैरे काहीच बोललेली नसते. आता त्याच वेळेला इकडे जी वल्लरी आहे ती तिच्या खोलीमध्ये जाते, कारण खोलीमध्ये जाऊन तिला पैसे घ्यायचे असतात आणि पैसे घेऊनच तिला आता ते सर्व पैसे त्या लोकांना द्यायचे असतात, जेणेकरून ते कनूला त्यांच्याकडे देतील आणि घरामध्ये असं दाखवता येईल की मी कनूची काळजी करते आणि मी इथे कनूला सुखरूप सोडून आणलेला आहे. ह्या सर्व गोष्टी तिला इथे घरामध्ये सर्वांना सांगता येतील आणि त्याचबरोबर ईश्वरीच्या विरोधामध्ये जाऊन कटकारस्थान सुद्धा करण्याचा एक नवीन चान्स तिला मिळेल, असा तिचा आता उद्देश असतो. इकडे आता दुसऱ्या बाजूला ईश्वरी त्या इथे बाजूला टपरीवर जाते, मिरची पावडर घेते आणि मिरची पावडर घेतल्यानंतर आता लगेचच दरवाजा वाजवते. दरवाजा वाजवल्याबरोबर एक व्यक्ती दरवाजा उघडायला येते आणि त्याच वेळेला ईश्वरी त्यांच्या थोबाडावर आता डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकत असते. इकडे आता वल्लरी ही खोलीमध्ये आलेली असते आणि वल्लरी खोलीमध्ये आल्यानंतर लगेचच आता बॅगेत पटापट पैसे भरायला घेत असते, तर दुसऱ्या बाजूला ईश्वरी त्यांच्यासोबत झटापट करत असते. शेवटी सर्व गुंडांच्या त्या बाईच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तिने कनूला घेऊन तिथून पसार झालेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला आता राकेश जो आहे तो आलेला असतो आणि त्याच वेळेला आता इकडे ह्या खोलीमध्ये घरामध्ये तर बाकी कोणी नसतं. सगळेजण इथे कनूला शोधण्यासाठी कोणी पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असतात, पण राकेश मात्र ह्या खोलीमधून आवाज येत आहे. त्याच वेळेला ईश्वरी तिथे जाते आणि हा राकेश नेमका का ओरडतोय ह्या गोष्टीचा ती विचार करते आणि ती तिथेच बाजूला जाऊन उभी राहते. त्यावेळेला तिच्या हातामध्ये कनू असते आणि इथे राकेश म्हणत असतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बाळाला किडनॅप करण्याची, माझ्या बाळाला इथे लपून ठेवण्याची, तुम्ही समजता कोण स्वतःला, आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला तुमचं हे सर्व सत्य सर्वांसमोर आणणार आहे आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टी केल्या आहेत हे सुद्धा मी इथे सर्वांना सांगणार आहे. तुम्ही समजता कोण स्वतःला, लहान बाळाचा जीव तुम्ही इथे धोक्यात घातला आहे आणि तुम्ही ह्या सर्व प्रकारे ह्या पद्धतीने हे सगळं काही केलं आहे, मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता हे सर्व काही झाल्यानंतर इकडे मात्र
तो कन्नूला ईश्वरीच्या जवळ पाहतो आणि कन्नूला ईश्वरीच्या जवळ पाहिल्यानंतर त्याला फारच छान वाटत असतं की त्याची मुलगी इथे सुखरूप आहे म्हणून. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो हा जो काही राकेश आहे ना, राकेशने वल्लरीची चांगलीच धुलाई केलेली असते आणि कन्नू मिळालेली आहे, त्यामुळे त्याला आनंदसुद्धा तेवढाच झालेला असतो. त्याचा आनंद जो आहे ना, तो इथे गगनात सुद्धा मावत नसतो. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की वल्लरीची चांगलीच नांगी इथे ठेचण्यात आलेली असते आणि वल्लरीची चांगलीच नांगी ते ठेचण्यात आल्यानंतर आता मात्र इकडे ईश्वरीने शेवटी बाळाला परत आणलेलं असतं आणि शेवटी आता इकडे वल्लरी पुन्हा एकदा हरलेली असते. आणि आता मात्र इकडे ह्या राकेशबद्दल ईश्वरी नेमका काय विचार करेल, राकेशबद्दल तिच्या मनामध्ये पुन्हा संशय निर्माण होईल का, हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. कारण तिला असं वाटू लागतंय की आता ह्या राकेशला सर्व आठवायला लागलं की काय आणि वल्लरीचा चेहरा ह्याला समजला की काय, असा ती विचार करते. आणि त्यानंतर मात्र आता तो नेमका कशा पद्धतीने वागतोय, तो खरं बोलतोय का खोटं बोलतोय, ह्या सर्व दिशेने ती विचार करायला सुरुवात करत असते. तर पाहत रहा तू ही रे माझा मितवा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.